नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. सारिका कांचीच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा आहे पावटा आणि आम्हाला सगळ्यांनाच पावट्याची भाजी खूप आवडते. कांचनला, मला आणि आहुनला. त्यामुळे रात्री पण मी थोडीशी यातल्याच पावट्याची पातळ आमटी केली होती आणि आज डब्याला पण मी तीच करणार आहे. तर पहिल्यांदा पावटा आपण भाजून घेऊया. छान भाजायला जरा जास्त वेळ लागतो, त्याला चांगले डाग येऊस्तर आणि ते पावट्याचे तडतड फुटेपर्यंत भाजून घ्यायचे असतात. त्यामुळेच मग त्याला छान अशी चव येते. तर पावटे भाजूस तर मी तर लसूण सोलून घेतलं आहे. आणि पावटा आमचा ना सगळ्यांचा फेवरेट आहे. म्हणजे आम्ही कधी बी आणताना ना जास्त पावटा आणतो. म्हणजे 2-3 वेळा तर त्याची भाजी घरात होतेच. तर पावटे इथं मस्तपैकी छान असे भाजलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. याच्यावर असे डाग पण पडलेले आहेत आणि छान भाजलेले आहेत. हे तुम्ही वाटून देखील टाकू शकता. वाटून पण भाजी अशी चांगली घट्टदार होते आणि डायरेक्ट पण टाकू शकता. तर मी ते डब्यासाठी थोडीच करणार होते, त्यामुळे मी काय वाटले वगैरे नाही, डायरेक्ट टाकले. आणि मी फक्त यामध्ये लसूणच टाकत असते, बाकी कांदा टोमॅटो काही नाही टाकत. तर लसणाची फोडणी देऊन नंतर त्यात पावटे टाकून घेतलेले आहेत आणि यातच तिखट टाकलेलं आहे, तिखट मीठ. आणि नंतर भाजी थोडीशी शिजत आली की त्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आणि मीडियममध्ये भाजी होती, थोडी घट्ट आणि थोडी पातळ. बाकी इतर काय मसाले वगैरे जास्त नाही घालत आणि थोडीशी कोथिंबीर. तर पावटे इथं शिजतात, भाजी तयार होते, तोवर आपण इथं मी आता चपात्या करून घ्यायला लागलेला आहे. आणि मी रात्रीचा व्हिडिओ टाकला होता ते छटपूजेचा प्रसादाचा, तर त्याचं बऱ्यापैकी उत्तर आलेलं आहे. त्याला पपनस असं म्हणतात. मी पहिल्यांदाच ऐकले हे नाव पण, आणि ते फळ पण मी पहिल्यांदाच बघितलं होतं. तर थँक्यू सो मच त्याच्या आन्सरसाठी. आणि दुसरं म्हणजे चेहऱ्यावरचे डाग कसे घालवले. तर चेहऱ्यावरचे डाग गेलेले नाही आहेत, ते तसेच आहेत. खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत असल्यामुळे ना ते थोडेसे दिसत नाही आहेत, म्हणजे थोडेसे असे पुसट दिसतात. तर ते तसेच आहेत. आणि गावी जास्त राहिले की नाही स्किनचा कलर जरा थोडासा चेंज होतो, त्यामुळे ते डाग जास्त ब्राईट दिसू लागतात. आणि परत तिकडं सांगलीला आले ना, मग नंतर स्किनचा कलर परत अजून ब्राईट होतो, मग ते अजून थोडेसे असे पुसट होतात. तर असं असतं, ते काही जात नाहीत. आता जवळजवळ 4-5 वर्ष झालं मला तो वांगा आहे आणि त्यासाठी मी काही वेगळी काही ट्रीटमेंट केलेली पण नाही आहे. असंच आहे, ते जात पण नाही. आणि मी पण काही वेगळं करत नाही, कारण मला थोडं काय करायला गेलं की हे होईल. आणि सोबतच मी ह्यांना आपल्या कमेंट्सविषयी पण बोलत होते आणि वरती चपात्या पण भाजत होते आणि खाली त्यांना जेवायला वाढलं होतं. नंतर यांचा डबा भरून दिला आणि हे गेले कामाला. तर कांचन असली की नाही मग काय वाटत नाही. जेव्हा मग आता ह्यांनी गेले ना, मग मी एकटीच असते, मग काय करमत नाही, नुसतं बोर होतं घरात. तर येईल ती लवकरच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.